ज्यावेळी तोंडाला चव नसते त्यावेळी काहीतरी चविष्ट जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या चवीचं खायला भेटलं की बात काही औरच असते. म्हणजे अगदी शरीरामध्ये दुखणं असलं तरीही ते अलगदपणे पळून जातं. अशीच आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी खायला आणि तोंडी लावायला एकदमच भन्नाट आहे. थोडीशी ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतसुद्धा तोंडी लावताना खाल्ली तरी देखील अगदी पोटाला आणि तोंडाला वाहवास सुटेल, इतकी ही छान रेसिपी आहे. नमस्कार, ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हिरवी मिरची, भरपूर लसूण वापरून एक आंबट तिखट चटणी बनवणार आहोत, जी अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकते. ही चटणी तुम्ही ट्रॅव्हल करत असतानासुद्धा सोबत नेऊ शकता, जी खूपच भन्नाट आहे चवीला. या चटणीमध्ये भरपूर अशा लसणाचा उपयोग होतो आणि हा लसूण सोलला जात नाही, फक्त चोळून घेतला जातो. मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, शेंगदाणे, थोडंसं खोबरं, चिंच, आलं, थोडासा लिंबाचा रस, जिरं, चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. कारण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं तिखट, आंबट आणि अगदीच भन्नाट चवीची ही रेसिपी आहे. इथं आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये लसूण घालून घेत आहोत. लसूण आपल्याला फक्त चोळून घ्यायचा आहे, कारण लसूण चोळून घेतला की त्याची चव खूप छान लागते. जिरं, आलं आणि चिंचेचं एक बुटुक घेतलेलं आहे, अगदी 1 इंचापर्यंत. नंतर याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं मीठ घालून व्यवस्थित आबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण जर पाट्यावर वंट्यावर वाटत असू तरी देखील ते आबडधोबडच वाटायचे. हे अगदी अशा प्रकारे ही चटणी व्यवस्थित प्रकारे वाटून घेतली की ही चटणी आता आपण परतून घेणार आहोत, अगदी हिचा कलर बदलेपर्यंत. आता चूल छान पेटली आहे, त्याच्यावर सर्वप्रथम हे शेंगदाणे भाजून घेऊया. कारण शेंगदाणे आणि खोबरं आपण याचा वापर अगदी शेवट करणार आहोत, म्हणजे ही चटणी 10 ते 15 दिवस आरामात टिकते. ही सिक्रेट ट्रिक तुमच्या लक्षात नक्कीच ठेवा. आता शेंगदाणे छान भाजलेले आहेत, हे काढून घेऊया. आता त्याच तव्यावर आपण खोबरं भाजून घेऊया. ओलं खोबऱ्याचा अजिबात वापर करायचा नाही, आपल्याला इथं सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. कारण ओलं खोबरं घातलं तर ही चटणी अगदीच खवट लागते. त्यामुळे आपल्याला ही चटणी खूप भन्नाट चवीची बनावी म्हणून यामध्ये फक्त सुकंच खोबरं घालायचं आहे. आता खोबरं भाजताना चुलीचा जाळ जरा बारीकच ठेवायचं आहे. गॅसवर भाजत असाल तरी देखील गॅसची फ्लेम मंद ठेवायची. आता त्याच तव्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तवा पसरट घ्यायचा आहे आणि हे वाटलेलं मिरची, लसूण त्याचं मिश्रण घालूया. व्यवस्थित प्रकारे हे मिश्रण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा पूर्ण रंग बदलत चाललेला आहे. हिरवा रंग आता गोल्डन ब्राऊन होत आहे. अगदी अशी मोकळी सुटसुटीत चटणी झाली की यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ते आबडधोबड वाटून टाकायचे आहेत. म्हणजे खाताना दाताखाली हे शेंगदाणे आले की एक वेगळीच टेस्ट येते. आता याच्यामध्ये छान परतून झालं की याच्यात सुकं खोबरं थोडंसं घालायचं आहे, जे आपण भाजून घेतलेलं आहे. अगदी थोडंसंच घालायचं आहे, खूप छान टेस्ट येते याला. आता मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ घालायची आवश्यकता नाही. तयार आहे मस्त अशी तिखट आंबट ही मस्त अशी लसूण मिरचीची चटणी. अगदी हिला
लिंबामुळे एक टँगी फ्लेवर येतो, चिंचेमुळं थोडासा आंबटपणा येतो आणि मिरची लसणामुळे हिची टेस्ट अगदीच भन्नाट लागते. खोबरं आणि शेंगदाण्यामुळे याला कुरकुरीतपणा येतो, जो आपल्या जिभेवर अगदीच रेंगाळत राहतो. खूप मस्त आणि चवीला भन्नाट अशी ही चटणी बनून तयार होते. मग तुम्ही देखील ही चटणी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही भन्नाट चवीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रेसिपी माझी तुम्हाला अगदी मनापासून आवडली असेल तर भरभरून लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.